नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. यूपी UG काउन्सिलिंग 2025-26 मधनं एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. 78 कॅन्डिडेटना UP काउन्सिलिंग प्रोसेसमधनं डिबार करण्यात आलेला आहे. त्यांच्यावर प्रतिबंध घातलेला आहे. हे कशामुळे झालेलं आहे तर त्यांच्या एका चुकीमुळे झालेलं आहे. तर ती चूक आपल्याकडनं होऊ नये त्याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. कारण ॲडमिशन प्रोसिजरची नीट माहिती नसल्यामुळे कॅन्डिडेट चुकीच्या मार्गाने ॲडमिशन घ्यायला जातो आणि त्यावेळेला अशा प्रकारचा प्रतिबंध लागू शकतो. काउन्सिलिंगचे राऊंड आहेत. पहिला राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि पुढचा आहे त्याला म्हणतो स्टे व्हॅकन्सी राऊंड. आणि स्टे व्हॅकन्सी राऊंडचा एक नियम आहे की जर स्टे व्हॅकन्सी राऊंडमध्ये जर आपल्याला ॲडमिशन मिळालं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ते ॲडमिशन घ्यावं लागतं. जरी आपल्याला कॉलेज आवडलं किंवा न आवडलं तरी ते ॲडमिशन घ्यावं लागतं. आणि जर आपण घेतलं नाही तर त्यावेळेला आपलं डिपॉझिटसुद्धा जप्त होतं आणि त्याच्याबरोबर असा कॅन्डिडेट पुढच्या वर्षी नीट परीक्षेला बसू शकत नाही, त्याला डिबार केलं जातं, त्याच्यावर प्रतिबंध घातला जातो. बघा, सूचना आहे, यदि कोई अभ्यर्थी स्टे वैकेंसी राउंड से आवंटन के पश्चात प्रवेश नहीं लेता है, ऐसी अभ्यर्थियों की जमा धरोहर धनराशि जब्त कर ली जाएगी. तथापि नीट UG काउंसलिंग 2025-26 म्हणजे 25-26 के लिए प्रतिबंधित कर दिया जाएगा. म्हणजे 25-26 के लिए प्रतिबंधित कर दिया जाएगा, यानी डिबार किया जाएगा. अशा 78 कॅन्डिडेटना यावर्षी डिबार केलेलं आहे की ज्यांनी गेल्या वर्षी स्टे व्हॅकन्सी राऊंडमध्ये ॲडमिशन मिळूनसुद्धा ॲडमिशन घेतलं नाही. आणि म्हणून ज्या वेळेला स्टे राऊंडमध्ये आपण ॲडमिशन घेतो तेव्हा विचारपूर्वक घ्यायचं आहे. कारण जर ॲडमिशन मिळाली आणि आपण जर घेतलं नाही तर आपलं नुसतं डिपॉझिट जप्त होत नाही, तर पुढच्या वर्षी आपण नीट देऊ शकत नाही, आपल्याला डिबार केलं जातं. अशा 78 कॅन्डिडेटला डिबार केलेलं आहे. त्यांची लिस्ट ही दिलेली आहे. म्हणून स्टे वॅकन्सीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तरच स्टे वॅकन्सीमध्ये जॉईंट व्हायचं आहे. आणि जर घ्यायचं नसेल तर त्या स्टे वॅकन्सीपर्यंत जाऊ नये. आणि स्टे वॅकन्सी अटेंड करून जर आपण कॉलेज घेतलं नाही तर आपल्याला आपलं डिपॉझिटसुद्धा रद्द होतं आणि आपल्या पुढच्या वर्षीच्या नीटला आपण बसू शकत नाही. अशा या गोष्टी अनावधानाने घडतात, पण त्याचा इफेक्ट आपल्याला पुढे जाणवतो आणि म्हणून काळजीपूर्वक फॉर्म भरता आला पाहिजे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काय डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा भेटू एक असाच एक व्हिडिओ घेऊन.